भक्तांनो, जर आयुष्यात खूप संकट आली असतील, तर आजचा हा संदेश तुमचा आधार ठरेल. ते सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, प्रत्येक व्यक्ती आपल्या मनातील भावना, इच्छा, आकांक्षा, खंत, सुख, दुःख, मनातल्या गोष्टी कोणाला तरी सांगण्यासाठी घुटमळत असतो, आतुर असतो, हट्ट असतो. पण ते कोणाकडे सांगावं आणि कोण समजून घेईल, कोण पूर्ण करेल, हा एक महत्वाचा भाग. परंतु स्वामी सेवेकऱ्यांचे, भक्तांचे हक्काचं ठिकाण आणि विश्वासाचं ठिकाण म्हणजे स्वामींचा दरबार आहे. आणि आपण स्वामींजवळ जाऊन सर्व काही व्यक्त केलं पाहिजे आणि स्वामींच्या चरणी सर्व काही आपण विलीन केलं पाहिजे. स्वामी आपलं सर्व काही स्वीकारतात आणि आपल्यासाठी जे काही चांगलं असेल ते आपल्याला देत असतात. म्हणून फक्त स्वामींजवळ तुम्ही सर्व तुमच्या नक्कीच इच्छा प्रकट करायची आहे. स्वामी सांगतात, अरे कुठलाही गोष्ट इतकी सहज घडत नसते, ती घडण्याला काहीतरी निमित्त घडावं लागतं. अरे एवढ्यात डगमगून काय जातोस? अजून आयुष्यात तुला बऱ्याच संकटांचा मुकाबला करायचाय, बऱ्याच आपत्तींना तोंड द्यायचंय. तुला आमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल तर ते तुझ्या हातात आहे. तुझ्या आमच्यावरील विश्वास अभंग ठेव आणि मग पहा, तू जिंकलास आणि तू जिंकणारच आहेत आणि तुझ्या नक्कीच विजय सर्वांकडून होणार आहे. म्हणून चांगले कर्म करूनही लोक फक्त तुमच्या वाईट गोष्टी लक्षात ठेवतील. म्हणून लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता आपले कर्म हे चांगल्या रीतीने आपण करत राहिले पाहिजे. आणि सकाळच्या शुद्ध वाऱ्यासह, सूर्याच्या प्रसन्न किरणासह, फुलांच्या सुंदर सुगंधासह तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही चांगल्या प्रकारे करायची. आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा कधी कामाला येत नसतो. माणसाचा आधारही अनेक ठिकाणी खूप महत्वाचा असतो आणि तो पाहिजे सुद्धा असतो. म्हणून भावनांची कदर आणि चार चौघात आदर या दोन गोष्टी नक्कीच आपण करायला हव्यात. आणि प्रत्येक जगत जेता हा एकेवेळी स्पर्धक होता आणि ज्याने परिस्थिती पुढे नकार दिला होता. म्हणून तुम्ही मनामध्ये चांगला आत्मविश्वास ठेवायचा आहे. आणि आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी पायथ्यावरून शिखरावर आपल्याला पोहोचवत असते आणि ती थेट आपल्याला यश मिळवून देत असते. म्हणून विश्वास स्वतःवर ठेवला तर ती ताकद म्हणून जाईल आणि दुसऱ्यांवर ठेवला तर ती तुमची कमजोरी बनून जाईल. म्हणून संधी कधीच चालून येत नाही, आपण ती आपल्या कार्यातून निर्माण करायची असते आणि आपले कार्यही तसेच चांगले असायला सुद्धा हवे. म्हणून आयुष्य हा असा व्यापार आहे जिथे एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट तुम्हाला मिळणार नाही. आणि प्रत्येक गोष्ट मिळवून तुम्हाला जीवन हे तुमचं संपूर्ण होऊन जाईल आणि ते अपूर्ण कधीच राहणार नाही. म्हणून माणसं बदलण्यात वेळ वाया घालू नका. आपली परिस्थिती बदला, बाकी सगळं आपोआप बदलेल आणि आपोआप या जगामध्ये सर्व काही बदल होत जाईल. म्हणून नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरवणे हाच खरा संघर्ष आहे आणि हाच खरा संघर्ष तुम्हाला करायचा आहे. आणि दररोजचं जीवन नवीन नवीन संघर्षाने आपलं भरलेलं असतं. जीवनात आरसा हा आरशाप्रमाणे असतो. तुम्ही जितका समोरच्याला दाखवाल तितकाच दुप्पट तुम्हाला दिसणार आहे आणि तुम्हाला ते समजणार आहे. म्हणून मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्याचा तुमची ओळख सांगतील आणि तुम्हाला सर्व काही ते दाखवतील सुद्धा. म्हणून आपण आयुष्यामध्ये आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे. तेव्हा तर कळतं कोण हसतंय, कोण दुर्लक्ष करतंय आणि कोण आपल्याला सावरायला येतंय. आणि भावना क्षमाशील असते तर अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होत असतो. म्हणून यश मिळवण्यासाठी त्याग महत्वाचा आहे. जर तुम्ही त्यागासाठी तयार असाल तर यश तुमचेच आहे आणि यश तुम्हालाच मिळणार आहे हे मात्र निश्चित. म्हणून कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो. पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवत असतो आणि तो इतिहास नक्कीच चांगल्या प्रकारे घडत असतो. म्हणून उजडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते. झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा. मग हे तुम्हाला ठरवायचंय की तुम्ही कोणती गोष्ट चांगल्या पद्धतीने करत आहात. आणि जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्याच्या डोक्यातून निघत नाही ना, तोपर्यंत समाजात नक्कीच नोकरच जन्माला येतील, मालक नाही. म्हणून तुम्ही जीवनामध्ये मालक व्हायला शिका आणि स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला नक्कीच शिका. ज्याला संधी मिळते तो नशीबवान आहे आणि जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान आहे आणि जो संधीचे सोने करतो तो विजेता मात्र होऊन जातो. म्हणून सल्ला अपयशी झालेल्यांचा, अनुभव जिंकलेल्यांचा घेऊन आणि बुद्धी स्वतःची वापरून तो आगेकूच करतो, तो कधीच हरत नाही. त्याचा विजय हा निश्चित होत असतो. म्हणून वाईट वेळ निघून जाते
परंतु जाताना चांगल्या चांगल्या लोकांचं खरं रूप आपल्याला दाखवून जाते. वळणाचे आयुष्य असावे, त्यात काटेही असावे, वेदनाही असाव्या, पण विश्वास तोडणारं कुणी नसावं. आणि विश्वास तोडणारी माणसं नक्कीच जीवनात तुमची साथही देणार नाही आणि शेवटपर्यंत तुमच्या सोबतही राहणार नाही. म्हणून जीवनाच्या प्रवासात साथ देणारी माणसं प्रेमळ व जिवलग असली की रस्ता कसाही असो, प्रवास सुखकारक होतो आणि चांगल्या पद्धतीने होतो. म्हणून आकर्षण हे सौंदर्य किंवा धनाचं नसावं, तर आकर्षण विचार आणि संस्काराचं असावं. आणि तेच आकर्षण आपल्याला जीवनामध्ये पाहिजे असतं. म्हणून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठच असते, पण माया त्याहीपेक्षा श्रेष्ठ असते. आणि मायाला भरपूर काही गोष्टी यात जोडलेल्या असतात. म्हणून आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी आपलीही बोटे सुगंधित करून जातो. म्हणून आपला दिवस तसंच आपला पूर्ण आयुष्य हे आनंदाने भरून जावो ही स्वामींचरणी मी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला सर्वांना निरोगी सुखी स्वामी सर्वांना ठेवोत ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, परिस्थितीप्रमाणे बदलणाऱ्या माणसांच्या सहवासात राहण्यापेक्षा परिस्थिती बदलणाऱ्या माणसांच्या सहवासात राहा. आयुष्यात कधीही अपयश तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही आणि ते अपयश येणारही नाही. म्हणून तुम्ही आयुष्यात ज्या दिवशी आपण आपल्या मनातले वाईट विचार हे समाप्त करतो आणि चांगल्या विचारांनी आपल्या अंतरात्म्याला शुद्ध करून दिवसाची सुरुवात करतो, तीच आपली शुभ सकाळ असते. आणि ती सकाळ आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने जगू शकतो. म्हणून पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात आणि आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुखेही मात्र बोलू लागतात. म्हणून आपल्यावर जी गोष्ट आलेली असते आणि जी गोष्ट आपल्यावर बितलेली असते त्याला सामोरे जाणं आपलं काम असतं. म्हणून देवासमोर नतमस्तक होणारा सर्वांना आवडतो, पण जो सर्वांसमोर नतमस्तक होतो तो देवाला आवडत असतो. हे म्हणजे तसं झालं की आपले संस्कारही आपल्याला नक्कीच बोलत असतात. म्हणून कितीही मोठा बंगला बांधला तरी शेवटी या झोपडीत यायचं आहे. म्हणून सगळ्यांशी प्रेमाने राहा, मन जिंका, माणसं जपा, जपलेली टीका. आणि हीच खरी माणुसकी आणि तोच खरा आनंद आहे. आणि तीच आनंद आपण जीवनभरासाठी आयुष्यात पुढे घेऊन जाणार आहोत. म्हणून आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश हे अवलंबून असते आणि ते यश आपल्याला मिळू शकते. म्हणून आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो. तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक तो चमकेल आणि अधिक जास्त तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल. आणि क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नसतो आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नसतो. म्हणून नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाही, त्यासाठी तुम्हाला मेहनत ही करावीच लागणार आहे आणि ती करावीच लागते. म्हणून आयुष्याचं पुस्तक कितीही जुनं झालं तरी आठवणींची पाने नेहमीच आनंद देत राहतात आणि तेच आनंद आपल्याला मिळत राहतो. म्हणून मन हे एक सामर्थ्यवान साधन आहे, त्याचा सुज्ञपणे वापर करा आणि सुज्ञपणे ते वापराही. म्हणून कठीण वेळ ही दर्पणासारखी असते, ते आपल्या क्षमतांचे आपल्याला दर्शन घडवते हे मात्र निश्चित. आणि आपल्यामध्ये काय आहे ते आपल्याला दाखवून देत असते. म्हणून जीवनात आनंद देणं हाच आनंद मिळवण्याचा आधार आहे आणि तोच आनंद आपण मिळवू शकतो. म्हणून रात्रभर जागणाऱ्याला रात्र खूप मोठी वाटते, चालून थकलेल्याला मैलभर अंतरही खूप दूर वाटते. त्याचप्रमाणे ज्यांना धर्माचे ज्ञान नाही त्यांना आयुष्य खूप मोठे असते आणि वाटते सुद्धा. म्हणून आपण धर्मानुसार नक्कीच चाललं पाहिजे. आणि सुंदर सूर्योदय अनुभवायला असेल तर मनाच्या बंद खिडक्या उघडाव्या आपल्याला लागतात आणि त्या आपण उघडतो सुद्धा. म्हणून जीवनात यश मिळवायचे असेल तर मेहनतीवर तुम्हाला विश्वास ठेवायला लागेल आणि स्वामी समर्थांवर तुम्हाला भक्ती ठेवायला लागेल आणि स्वामींची सेवा नक्कीच करायला लागेल. नशीब तर जुगारात आजमावले जाते हे मात्र निश्चित. म्हणून तुम्हाला तुमच्या मेहनतीने कष्ट करून जीवनामध्ये यश हे मिळावे लागते. म्हणून स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधी वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा कधी करत नाही हे मात्र निश्चित. म्हणून प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआप आपल्याला गवसतात आणि आपोआप आपल्याला ते मार्ग भेटत सुद्धा असतात. म्हणून शुद्धता किंवा अशुद्धता स्वतःवर अवलंबून असते. कोणीही कोणाला शुद्ध करू शकत नाही हे मात्र निश्चित. आपण स्वतःला शुद्ध करू शकतो आणि आपण निर्मल राहू शकतो. म्हणून प्रेमळ स्वभाव व प्रामाणिकपणा या दोन गोष्टींमुळे साधे व्यक्तिमत्व सुद्धा श्रेष्ठ ठरत असते. आणि लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी कित्येक वर्ष संघर्ष करावा लागला हे मात्र त्यांना कधीच सांगता येणार नाही आणि त्यांना कळणारही नाही. फक्त ते त्यालाच कळते ज्याने ते केलेलं असतं. म्हणून अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो आणि तो मिळवण्यासाठी आपल्याला ते दगड बाजूला सारायला लागतील. तसेच तुमच्या मनातली
नकारात्मक ऊर्जा तुम्हाला बाजूला करायला लागेल, तेव्हाच तुम्हाला चांगली सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि पुढे जाण्यासाठी तुम्हाला नक्कीच स्वामी मदत करतील. म्हणून रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र माणसाची नक्कीच बदलत असते आणि ती वेळ बदलण्यासाठी माणूस काहीही करू शकतो. म्हणून छान नातं हवं असेल तर ते मनापासून टिकवा. सुंदर मोती कधीच किनाऱ्यावर मिळत नाही हे मात्र निश्चित. ते कुठेतरी सापडतात आणि ते ज्याच्या नशिबात असतात त्यांनाच मिळत सुद्धा असतात. म्हणून तोपर्यंत कष्ट करत राहा जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्याची गरज अजिबात पडणार नाही. आणि स्वतःला परिस्थितीला कधीच दोष देऊ नका. लक्षात ठेवा, कोळसाच्या खाणीतच हिरे खरे सापडत असतात आणि तेच हिरे आपल्याला कमवायचेही असतात. म्हणून दुसऱ्यांचे सुख पाहण्याची क्षमता ज्याच्याकडे असते त्याची प्रगती साक्षात देव सुद्धा थांबवू शकत नाही आणि त्याची प्रगती ही जीवनामध्ये नक्कीच होते आणि होणार सुद्धा आहे. म्हणून देण्यासाठी दान, घेण्यासाठी ज्ञान आणि त्याग करण्यासाठी अभिमान सर्वश्रेष्ठ आहे आणि तो आपल्याजवळ असलाच पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत नाही आणि हे आयुष्य आपल्याला जगून येथून निघून सुद्धा जायचं आहे. म्हणून त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि आपले जिथे चांगले असेल तिथेच तुम्ही वावरायला शिका. म्हणून आज आयुष्य देणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो आणि उद्याच्या परीक्षा देण्यासाठी तुम्हाला तो नक्कीच तुमचं मनोबल वाढवत असतो. म्हणून मानसिक शांती असेल तरच सर्व काही गोडगोड वाटते, नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागते. म्हणून शरीर सुंदर असो किंवा नसो, पण शब्द आपले सुंदर असले पाहिजे. कारण लोक चेहरा विसरतात, शब्दांना ते कधीच विसरत नाही आणि विसरूही शकणार नाही. म्हणून स्वभावात प्रेम, चेहऱ्यावर हास्य आणि मनात आनंद जपल्यावर जीवन अगदी तुमचं सुंदर होऊन जाणार आहे आणि ते जीवन तुम्ही त्याच प्रकारे जपून चाललं पाहिजे. म्हणून पाणी धावत म्हणून त्याला मार्ग सापडतो आणि त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची आणि आनंदाची वाट ही सापडत जाते. जसजसं तुम्ही पुढे चालत जाल तसतसे तुम्हाला मार्ग हे भेटत जातील. आणि साध्या सरळ माणसांचा कधी कोणता ब्रँड मात्र नसतो. खरं तर साधी माणसंच माणुसकीचा ब्रँड असतात आणि ती ब्रँड बनवत सुद्धा असतात. म्हणून आपल्यालाही तेच करायचंय, तुलना करावी पण कधी कुणाची अवहेलना करू नये. कारण आपण जे पेरत असतो तेच आपल्या आयुष्यामध्ये उगवत सुद्धा असते. म्हणून योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे ही जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे आणि तो संयम आपल्याला राखायचा आहे. म्हणून तुम्ही शिकायचंय आणि भरपूर मोठं सुद्धा व्हायचंय. आणि जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा ऊब देणारा लहान अग्नी चांगला असतो आणि तो अग्नी आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करू शकतो. म्हणून कोणत्याही गोष्टी जास्त प्रमाणात त्या चुकीच्या असतात, थोड्या प्रमाणात असल्या तर त्या नक्कीच चांगल्या सुद्धा असतात. म्हणून कधी कधी हक्क मागून मिळत नाही, ते मिळवावे लागतात आणि ते हक्क आपल्याला मिळवावेच लागणार आहेत. म्हणून ते हक्क मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न केले पाहिजे आणि विचार करून नाही मिळत स्वप्नांची शहर, चालण्याची जिद्द सुद्धा पाहिजे आणि ध्येय गाठण्यासाठी ती चालण्याची जिद्द ही पुरेशी आपण करायला पाहिजे. म्हणून पूर्ण करण्याची जिगर असेल तरच स्वप्न बघण्यात अर्थ असतो आणि तरच ते स्वप्न आपण बघितले सुद्धा पाहिजे. म्हणून गती येण्यासाठी आपले चरण आणि प्रगती होण्यासाठी आपले आचरण हे खूप महत्वाचे असते आणि तसेच आचरण आपले ठेवले पाहिजे. म्हणून आशीर्वाद आणि आनंद या दोन गोष्टी वाटल्यामुळे वाढतात आणि त्या दोन गोष्टी आपण नक्कीच वाटल्या पाहिजेत. म्हणून यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किंवा अपयशासाठी परिस्थितीला, माणसांना, नशिबाला दोष देत नाही. ते स्वतः प्रयत्न करतात आणि ते यशस्वी होत असतात आणि ते यशस्वी होऊन त्यांना नक्कीच चांगली गोष्ट मिळत असते आणि चांगल्या मार्गाने ते चालत असतात. म्हणून एक वेळ मान मिळाला नाही तरी चालेल, पण स्वाभिमान गहाण नाही टाकायचा, कारण ती तुमची सिद्धता आहे आणि ते तुमचं स्वतःचं आयुष्य सुद्धा आहे. म्हणून प्रयत्न करताना पराभवाची शक्यता असते, पण प्रयत्न केले नाही तर 100% पराभव हा होतच असतो आणि तो पराभव होणार सुद्धा आहे. म्हणून तुम्ही फक्त त्याकडे दुर्लक्ष करा आणि चांगल्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष ठेवायला शिका. एका छोटासा खिळा गाडीची दिशा बदलू शकतो, तर लक्षात ठेवा, एक छोटासा निगेटिव्ह विचार सुद्धा माणसाची प्रगती थांबवू शकतो आणि माणसाच्या प्रगतीशिवाय आयुष्यात तो नक्कीच अडथळा निर्माण करू शकतो. म्हणून आयुष्य तेच आहे जे अपयशानंतरही यशाकडे धावत असते आणि तुम्हाला जरी अपयश आले तर तुम्ही यशाकडे धावलंच पाहिजे आणि यश तुम्हाला मिळेपर्यंत तुम्ही इमानदारीने प्रयत्न हे केलेच पाहिजे. आपल्यातील विश्वासू पर्वतालाही हलवू शकतो, म्हणून परंतु आपल्यामधील शंका आपल्या समोर पर्वत उभा करू शकते. म्हणून आपण नक्कीच विश्वास ठेवायचा की शंका करायची हे आपल्या स्वतःवर अवलंबून असतं. आणि आशीर्वाद आणि आनंद या दोन गोष्टी वाटल्यामुळे वाढत असतात. म्हणजे कधी वाटत चला आणि नक्कीच त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगलं निर्माण करतील आणि चांगले होतील सुद्धा. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवता येणं
हा यशस्वी होण्याच्या मार्गावरचा पहिला टप्पा आहे. म्हणून स्वतःवर विश्वास अगदी तुमचा पाहिजे. आणि आयुष्यात वाईट काळ चालू असेल तर आयुष्याचं पुस्तक बंद करू नका. फक्त पान बदला आणि नवीन धड्यापासून तुम्ही नक्की सुरुवात करा. नवीन मार्ग तुम्हाला मिळत जातात. आणि अशक्य स्वप्न तेच आहे ज्याचा तुम्ही पाठलागच केला नाही आणि त्याचा पाठलाग तुम्ही करतही नाही. म्हणून कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. म्हणून कष्ट तर प्रत्येकालाच करावे लागतात आणि ते करावे लागणारच आहेत. म्हणून तुम्ही फक्त दुसऱ्यांवर विश्वास न ठेवता फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. काही गोष्टी वेळेतच सांगायला हव्यात, नाहीतर त्या मनात राहून जातात आणि वेळ निघून जाते आणि मग तुमची वेळ परत कधी येतच नाही. म्हणून या खोलीचे तोंड या दिशेला नसावं, त्या खोलीचे तोंड त्या दिशेला नसावं. असल्या वास्तुशास्त्रापेक्षा माणसाचं तोंड माणसाकडे असावं. माणसाचं मन माणसाला कळावं. वास्तुदोष नसतो तर तो विचार दोष असतो. कारण दृष्टी व ऑपरेशन होऊ शकते, दृष्टी कोणाचे नाही हे मात्र निश्चित. म्हणून जीवनाचा प्रवास सोपा नसतो, तो सोपा करावा लागतो आणि तो सोपा आपल्याला करावा लागणार सुद्धा आहे. म्हणून त्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल खूप महान असते आणि हीच नम्रता माणसाला यशाच्या शिखरावर पोहोचत असते आणि यशाचं शिखर गवसायला ते मदत करत असते. म्हणून यशस्वी व्यक्ती आणि इतरांमधील फरक हा ताकदीचा नव्हे तर इच्छाशक्तीचा असतो. आणि तुमची इच्छाशक्ती चांगली असली की तुम्हाला यश हे मिळणारच असते. म्हणून निराशा सोडा, आशावादी राहा, कठोर परिश्रम करा आणि यशाकडे फक्त तुम्ही मार्गच ठरवा. काय बोलावे हे ज्ञान ठरवते, कसे बोलावे हे आपले कौशल्य ठरवते, किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हे आपला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून असते हे मात्र निश्चित. म्हणून ते आपण नक्कीच त्याप्रमाणे ठरवायचे. म्हणून किंमत पैशाला कधीच नसते. किंमत पैसा आहे कमवताना केलेल्या कष्टाला असते आणि तेच कष्ट आपण चांगल्या पद्धतीने केले तरच ते आपल्याजवळ टिकत असते. म्हणून निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या एका हत्यारानेही काम करू शकतो, पण आळशी माणसासोबत उत्तम हत्यारांचा नक्की संचय असूनही तो काम करू शकत नाही. म्हणून आपल्यावर स्वतःमध्ये जिद्द असावी लागते. आपल्यासमोर कितीही वस्तू ठेवल्या तरी आपलं काम करायचं मन नसेल तर आपण ते करत सुद्धा नाही. म्हणून कष्ट हा उंबरट्यावरचा दिवा आहे, त्याने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पडत असतो आणि दोन्ही चांगले होत सुद्धा असतात. म्हणून नियती जेव्हा तुमच्या हातून काहीतरी हिरावून घेत असते ना, तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ ती रिकामी करत असते आणि चांगलं तुम्हाला मिळणार असतं याची अपेक्षा तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे. म्हणून आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणे आहे. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे आणि ते प्रयत्न करत राहणे. हाच यशाच्या नक्कीच मिळवण्याचा मार्ग चांगल्या पद्धतीने आहे आणि यशा असेच यश प्रत्येकाला मिळत असते. फक्त आपण कधी हार मानू नये आणि कधीच हारू नये. जेव्हा तुमच्या आयुष्यात परिस्थितीचा अंधार पसरू लागेल तेव्हा सकारात्मक विचारांचा दिवा तुमच्या मनात तुम्ही नक्कीच लावला पाहिजे आणि तोच दिवा लावून तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनामध्ये उजेड करू शकता. आणि कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य आणि प्रामाणिक असले मात्र पाहिजे आणि ते सत्य आपण चांगल्या रीतीने पुढे घेऊन गेलं पाहिजे. म्हणून जोपर्यंत पाप पूर्ण फळ देत नाही तोपर्यंत माणसाला पापी कृत्य गोड वाटतं, पण पूर्णतः फलदायी झाल्यानंतर त्याचे कटू परिणाम त्याला नक्कीच भोगावे लागतात आणि ते परिणाम त्यांना प्रत्येकालाच भोगावे लागतात. जीवनामध्ये कोणीच असा कर्मा वाचून राहत नाही. प्रत्येकाला कर्माची फळं ही भेटत असतात. कर्मापेक्षा कोणताही मोठा धर्म नाही आणि कष्टापेक्षा कोणतेही मोठं कर्म नाही. म्हणून कष्ट करत चला आणि आपले चांगले कर्म करत चला. जीवनात चुका, अपयश आणि नकार हा प्रगतीचाच भाग असतो. यशस्वी तोच होतो जो हे सारे सहज स्वीकारतो आणि तो सहज जीवनामध्ये नक्कीच चालत असतो. म्हणून जन्मापासून मिळालेली नाती तर ईश्वरीय देण आहे, परंतु स्वतः बनवलेली नाती हे आपले धन आहे. याला सांभाळून आपण ठेवले पाहिजे आणि चांगलंच आपण चालत पाहिजे जीवनामध्ये. आपल्याकडे आहे आणि समोरच्याकडे नाही म्हणून माज नको, आणि समोरच्याकडे आहे आणि आपल्याकडे नाही म्हणून कशाची आपल्याला लाज नको असली पाहिजे. आणि ती लाज आणि माज या दोन्ही गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजे. जीवन म्हणजे खोडरबर शिवाय चित्र काढण्याची कला आहे आणि ते आपण चित्र कसे काढतो हे पूर्णतः आपल्यावर अवलंबून असते. एक चांगले डोके आणि चांगले हृदय ही जोडी नेहमीच विजयी ठरते आणि ती जोडी आपल्याला कमवायचे. आपले चांगलं हृदय आणि चांगलं डोकं आपण नक्कीच ठिकाणावर ठेवून प्रत्येक गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे आणि प्रत्येक गोष्ट सफल सुद्धा होणार आहे. म्हणून जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिका, कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे आणि तो प्रत्येकाला शिकवत सुद्धा असतो. म्हणून छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही,
पण संघर्ष करण्याची प्रेरणा तो नक्कीच देऊ शकतो. म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये जगा इतकं की तुमचं आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला ते देणं भागच तुम्हाला पडेल. आणि नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे. म्हणून तुम्ही फक्त नाही शब्द कधी ऐकू नका. प्रत्येक गोष्ट शक्य असते आणि ती आयुष्यामध्ये आपल्याला मिळणारच आहे, यावर फक्त तुमचा विश्वास असायला हवा. आणि हिंमत एवढी मोठी ठेवा की तिच्यासमोर नशिबालाही झुकावं लागेल आणि तुमचं नशीबही झुकेल. म्हणून तुमची हिंमत ही खूप मोठी पाहिजे. आणि जगायचं तर बुद्धिबळातल्या वजिरासारखं जगा. सूत्र सांभाळणारा जरी राजा असला तरी सूत्र हलवणारा वजीरच असतो. आणि त्या वजिराप्रमाणे आपण आयुष्यात नक्कीच आपली कामगिरी पार पाडली पाहिजे. आपण जीवनामध्ये जगत असताना जीवन हे बासरीसारखे आपण बनवले पाहिजे. किती छिद्र असली तरी सूर नेहमी मधुरच यायला हवा आणि तो सूर चांगल्या प्रकारे यायला हवा हे मात्र निश्चित. आणि त्याचप्रमाणे आपण जीवन चांगल्या रीतीने जगू शकतो. म्हणून आपण एकमेकांबद्दल गैरसमज का वाढवतो माहिती का? कारण आपण संवाद टाळत असतो आणि आपण संवाद साधत नाही. म्हणून ते गैरसमज भरपूर वाढत जातात आणि आपले विचारही वाढत जातात. म्हणून ओळखीमुळे मिळालेलं काम काही काळ टिकतं, तर कामामुळे मिळालेली ओळख ही आयुष्यभर टिकत असते आणि तीच आपल्या जवळ असते. म्हणून आयुष्यात झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून घेतलेला धडा तुम्ही आयुष्यामध्ये कधीच विसरू नका. तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी मात्र बदलू शकता. आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य बदलून टाकतील. आणि तुम्ही सवयी चांगल्याच लावल्या पाहिजे. आपल्या सर्वांमध्ये एक समान प्रतिभा नसते, पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते. म्हणून यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. आणि तो तयार कधी होणारही नाही, कारण त्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही. फक्त तुम्ही चांगली कामगिरी करत चांगलं काम करत राहायचंय. तुम्ही परिपूर्ण बनण्याच्या नादात असाल तर तुमची प्रगती कधीच होणार नाही. त्यामुळे जसे आहात तिथून तुम्ही सुरुवात करा आणि एक दिवशी यश तुम्हाला नक्कीच मिळणार, यावर फक्त विश्वास ठेवा. यश ही तुमची सावली आहे, तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ते आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता आणि प्रकाश तुमच्या दिशेने नक्कीच येत असतो. म्हणून अडचणीच्या काळातच आपल्या तत्वांची खरी परीक्षा असते. आपण प्रामाणिक आहोत की नाही हे अडचणी आल्याशिवाय नशिबाला कळत नाही. आणि माणसाचे मन हे पाण्यासारखे असते, त्याला स्थिर ठेवायला शिकाल तर यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि पिढीजात मिळालेल्या संपत्तीचा नव्हे तर स्वतः कष्टाने कमवलेल्या पैशांचा गर्व माणसाला नक्कीच असला पाहिजे. आणि माणसाजवळ पद हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकारण्याची जिगर हवी. मग दुनिया तुमचे कौतुक करते आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट देते. म्हणून नेहमी जिंकणारच महान नसतो, तर कुठे हारायचे हे समजणारा देखील महान असतो. आणि ते समजलं तो व्यक्ती खरंच नक्कीच डोक्याने काम करत असतो आणि जीवनात चालत असतो. म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते, पण यशाचे शिखर गाठायचे असेल तर स्पर्धकांची गरज असते. आणि स्पर्धक तुम्हाला असायलाच पाहिजे. म्हणून स्वप्न छोटं असले तरी चालेल, पण स्वप्न पाहणाऱ्यांचे मन मात्र मोठे असले पाहिजे. आणि ते मन मोठे असले की तुम्हाला सर्व काही मिळू शकते आणि तुम्हाला सर्व काही गोष्टी या जीवनामध्ये तुम्ही प्राप्त करू शकता. म्हणून तुमच्या मर्यादेपेक्षा ताकदीवर लक्ष केंद्रित करा, तरच ध्येय तुम्ही गाठू शकणार आहेत. आणि उमेद ही मनाच्या उंबरट्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते सगळे काही चांगले होणार आहे आणि सगळे काही तुम्ही मिळवणार सुद्धा आहे. म्हणून यश त्याच्याच पदरात पडते जो पराभूत झाल्यानंतरही आपली वाटचाल संयम आणि शांततेने चालू ठेवतो आणि शांततेने आपल्या नक्कीच यशाच्या मार्गावर तो चालत राहत असतो. म्हणून येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटाला येण्यासाठी धाडस करावे लागेल आणि ते धाडस नक्कीच आपल्याला विजयी करू शकेल. म्हणून पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पाने ही खूप काही शिकवून जात असतात. आणि त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही. आणि म्हणून तुम्हाला त्याग आणि परिश्रम हे करावेच लागेल. आणि आपली शक्ती भूतकाळाची भांडण्यापेक्षा भविष्यकाळ निर्माण करण्यात आपण वापरली पाहिजे. आणि तो भविष्यकाळ चांगल्या रीतीने आपण निर्माण सुद्धा केला पाहिजे. म्हणून परिस्थिती आडवी आली तरी तिला कडवी झुंज देणाऱ्यांनाच भरभरून यश मिळते. आणि ते यश मिळवण्यासाठी तुम्ही चांगल्या रीतीने नक्कीच वागले पाहिजे. आणि थेंब किती छोटा असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक मात्र असते. आणि ती धमक नक्कीच त्यात असते, कारण त्यात थोडा थेंबही किती छोटा तो असतो, पण ती धमक त्याला भरपूर पुढे घेऊन जात असते. म्हणून दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते आणि आपलं आयुष्यही त्याप्रमाणे सुंदर होऊन जात असते. म्हणून आधी स्वतःवर विजय प्राप्त करा, मग मैदानात शेकडो लढाया लढल्या तरी विजय नेहमी तुमचाच होईल. आणि तुमचाच विजय तुम्हाला शेवटी चांगल्या रीतीने मार्गस्थ काढण्यासाठी तो तयार असेल.
म्हणून आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो की वाईट, तुम्हाला घडवत असतो आणि तुम्हाला तो चांगल्या रीतीने पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करत असतो. म्हणून ज्यांची स्वप्ने दमदार असतात ना, त्यांनाच यश प्राप्ती होते. निव्वळ पंख असून काही फरक पडत नाही. मित्रो, जिद्दीने उडान सफल होते आणि ती जिद्दच तुम्ही शेवटपर्यंत आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. म्हणून लांब धागा आणि लांब जीभ फक्त समस्या निर्माण करतात. म्हणून धाग्याला गुंडाळून आणि जिभेला फक्त आपण सांभाळून ठेवले की आपलं आयुष्य चांगल्या रीतीने घडत असतं. म्हणून आयुष्याच्या पुस्तकातलं सगळ्यात जास्त आनंद देणारे पान ते म्हणजे बालपण. आणि ते पान आपण नक्कीच मागे ठेवून जात आहोत, कारण ते आपण जगलो आहोत आणि त्यातली मजा आपल्याला आत्ताच कळत आहे. म्हणून जी गोष्ट आपल्याजवळ असते त्याची मजा ही आपल्याला नंतर कळत असते, पहिले काहीच कळत नसतं. म्हणून मनाच्या मातीमध्ये असं बियाणं पेरा की पिकांची कापणी करताना आनंदाचा पाऊस मात्र नक्कीच पडला पाहिजे. आणि आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता आपण साफ ठेवावी. परमेश्वर आपल्याला काटेही टोचू देणार नाही आणि आपल्या मार्गात कोणतडे अडथळे निर्माण करणार नाही. म्हणून आपले विचार सरळ असतील तर आयुष्यात येणारी वळणं किती वाकडी तिकडे असली तरी काही फरक पडत नाही. आपले विचार मात्र श्रेष्ठ असले पाहिजे आणि चांगले असले पाहिजे. म्हणून पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अपयशी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिले यश हे नशिबाने मिळाले होते. म्हणून दुसऱ्या यशासाठी सुद्धा तुम्ही वाटचाल चांगल्या रीतीने करायला हवी. आणि मनामध्ये सदैव प्रेम ठेवा, राग नाही. कारण फुले ढगांमधून पडणाऱ्या पावसामुळे उमलतात, त्यांच्या गळगळाटामुळे नाही. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि संघर्ष व कष्टाचा आवाज नसतो, पण परिणामाची चुकाही नक्कीच चकाकी काही औरच असते आणि ती चकाकी आपण नक्कीच अनुभवली पाहिजे. आणि पानांशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची काही किंमत मात्र नसते. आणि जीवन एका पेनासारखं असतं. शाही संपण्यापूर्वी आपली गोष्ट आपण लिहून घेतली पाहिजे आणि त्यानुसार जीवन आपण चांगल्या रीतीने आपल्या मनानं जगून घेतलं पाहिजे. म्हणून डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळा करत असतो. तो दृष्टिकोन मात्र चुकीचा नसायला हवा आणि चांगलाच असायला हवा. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं काम करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला आता दिसत नाही, ते नंतर आपल्याला कळत असतं. म्हणून छोट्याशा आयुष्यात कधी कधी मोठे निर्णय घ्यावे लागतात, जे आयुष्याची दिशा बदलतात आणि तेच आयुष्य आपले बदलत असतात. म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, विझलेल्या दिव्यानेही कधीतरी प्रकाश दिलेला असतो. एका अपयशाने कधीच प्रवास संपलेला नसतो. आपलं यश हे नक्कीच आपल्याला मिळणार आहे. ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्नही इमानदारीने केले पाहिजे. आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत. ही गोष्ट सुंदर फुलांकडून आपण शिकावी आणि आपण त्या फुलांप्रमाणे जगत राहायचंय. म्हणून मुलांना सांगण्यापेक्षा कसं जगावं हे नक्कीच आपण स्वतः जगलं पाहिजे. त्यांना त्यातून भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळतात आणि तेच त्याप्रमाणे आयुष्य जगत असतात. म्हणून मुलांना सांगण्यापेक्षा आपण ते नक्कीच स्वीकारलं तर तेही आपलं बघून ते स्वीकारत असतात. म्हणून आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मिळाली पाहिजे. आणि आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाच्या 2 पाऊल पुढे असू. आणि अनेक वेळा चांगले क्षण आणि एक आशीर्वाद कठोर प्रसंगाच्या वेशभूषेतून येतात. म्हणून यश हे ट्रेन सारखे आहे. त्याला आत्मविश्वासाच्या इंजिनाची तर मेहनत, एकाग्रता, नशीब यांसारख्या डब्याची गरज मात्र लागते. आणि एकत्र येणे ही सुरुवात आहे. एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजे यश असते. म्हणून तुम्ही भरपूर लोकांना एकत्र घेऊन जर तुम्ही काम केलं तर यशाजवळ पोहोचण्याचा मार्ग हा तुमचा अजून जलद होऊन जातो. आणि मनातल्या कल्पना सत्यात उतरवणं हे माणसाच्या आयुष्यातील खरं आव्हान असतं आणि तेच आव्हान आपण पूर्ण केलं पाहिजे. लढाई जिंकल्यानंतर शाबासकी देणाऱ्यांपेक्षा लढण्यासाठी बळ देणारे महत्वाचे असतात आणि ते शेवटपर्यंत आपल्या सोबतही असतात. म्हणून नशीबही हारायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे. आणि जिंकण्याची मानसिकता आपल्याला जीवनामध्ये भरपूर मोठ्या विजय मिळवून देत असते. म्हणून तुमचे ध्येय इतके मोठे ठेवा की पराभूत जरी झालात तरी तुम्ही इतरांपेक्षा जास्त उंची गाठलेली असेल आणि त्या उंचीवर तुम्ही असाल. म्हणून स्वतःचे आयुष्य बदलण्याची संधी आणि सामर्थ्य नेहमी तुमच्याकडे असते. त्याचा वापर करा आणि तो वापर करून तुम्ही चांगल्या मार्गाने चला. म्हणून प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास तुम्ही कधी सोडू नका आणि स्वप्न जगत असताना चांगल्या रीतीने तुम्ही जगत राहा. म्हणून वास्तव स्वीकारणे ज्याला जमते ना, तो आयुष्यात उशिरा का होईना यशस्वी मात्र होत असतो. आणि संकल्पवान, ध्येयावर विश्वास असणारी 4 माणसे जरी असली तरी ती इतिहास बदलू शकतात आणि इतिहासामध्ये भरपूर काही प्रगती करू शकतात. म्हणून खडतर काळात तुम्ही तुमच्या प्रयत्नांना अधिक धार चढवली पाहिजे आणि अधिक धार चढवली की त्याला अधिक यश येण्यासाठी नक्कीच प्रयत्न मिळत असतात. आणि तुमचे आदर्श तुमचे स्पर्धक होईपर्यंत
परिश्रम मात्र करा. आणि ते परिश्रम करत असताना तुम्ही कोणाकडेही बघू नका आणि कोण काय म्हणतंय कसं म्हणतंय याकडे लक्ष देऊ नका. त्याकडे लक्ष दिलं तर मग तुम्ही मागे राहून जाल आणि तुम्हाला यशाचा मार्ग हा मिळू शकणार नाही. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीही अयशस्वी होत नाही, ते यशस्वी होतात. आणि तुमचा एक निश्चय तुमच्या जीवनाचा अवघड मार्ग भविष्यात सोपा करून टाकतो. आणि तो मार्ग सोपा करण्यासाठी फक्त तो निर्णय तुम्हाला मनापासून घ्यावा लागेल. आणि मनापासून जर तुम्ही निर्णय घेतला तर तुम्ही चांगल्या रीतीने जीवन नक्कीच जगू शकाल. म्हणून मित्रांनो, तुम्ही चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी फक्त तुम्हाला चांगला निर्णय घ्यायचा आहे. आणि चांगला निर्णय घेताना तुम्हाला फक्त एवढीच गोष्ट करायची की तुम्ही कोणत्याही मार्गावर चालत असाल किंवा कोणत्याही चुकीच्या मार्गावर तुम्ही गेला असाल तर ते सोडून फक्त तुम्हाला चांगला मार्ग हा अवलंबायचा आहे. आणि त्या चांगल्या मार्गावर चालत असताना तुम्हाला स्वामींची सेवा नक्कीच करायची आहे. आणि स्वामींवर विश्वासही तेवढ्या मनापासून फक्त ठेवायचा आहे. कारण जो व्यक्ती स्वामींवर विश्वास ठेवतो त्याला जीवनातील प्रत्येक गोष्टींमध्ये यश प्राप्त होत असते. बाळा, एक लक्षात ठेव, मी छोटा आहे पण माझं ध्येय मोठं आहे असं कायम म्हणायचं. आज तुला वाटतंय की मी लहान आहे, माझ्या हातात काहीच नाही, पण मोठं होणं यासाठी मोठं पद नाही लागत, मोठा विचार लागतो. तुझं ध्येय मोठं असेल, तुझं मन त्यासाठी चालू असेल तर संपूर्ण जग तुला ओळखेल. तू आज कुठं उभा आहेस याला महत्त्व नाही, तू कुठं जायचं ठरवलंय हे महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा हा विचार स्पष्ट होतो तेव्हा आयुष्याचं चित्र पूर्णपणे बदलून जातं. आणि हे तू लक्षात ठेवायला हवं, कारण हे सर्व काही नक्की स्वामींच्या हातात आहे. आणि स्वामी तुला वर घेऊन जाणार आहे आणि पुढे घेऊन जाणार आहे. त्यासाठीच तुला यशस्वी बनवण्यासाठी ते अडथळे देत आहेत. फक्त त्यांचा सामना कर आणि आनंदाने तू चालत राहा. नक्कीच यश तुला मिळणार आहे आणि स्वामी तुझ्या सोबत आहेत. एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेव. जीवनात स्वतःची तुलना कधी इतरांसोबत करू नका, कारण प्रत्येकाचा जीवनाचा प्रवास हा वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या समस्याही वेगळ्या असतात. तुलना करायचीच असेल ना तर तुमच्या कालची आणि आजच्या दिवसासोबत करा. ती तुम्हाला नक्कीच पुढे नेईल आणि नक्कीच तुम्हाला ती यशस्वी करेल. म्हणून गुलाबाचं फूल जेवढं सौंदर्यामुळे लक्षात राहतं ना, तेवढंच ते त्याच्या संरक्षण करणाऱ्या काट्यांमुळेही लक्षात राहतं. म्हणून सौंदर्याचं रक्षण करण्यासाठी काट्यासारखं बोलणं असेल तर मग व्यक्ती लक्षात राहत असते. आणि या काळात तर आपल्याला तसं वागावंच लागेल. म्हणून समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंतःकरणाची संपत्ती आहे. म्हणून समाधान तुम्हाला असायलाच पाहिजे. ज्याला ही संपत्ती सापडते तो माणूस खरा सुखी होऊन जातो आणि आनंदी होऊन जातो. आणि तुम्ही तर स्वामींच्या भक्तीत लीन राहून सुद्धा सुखी, आनंदी आणि समाधानी राहू शकता. स्वामी भक्तांनो, अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान आपला जागा होत नाही आणि तोपर्यंत आपण कोणतेही पाऊल मोठे उचलत नाही. म्हणून आपला स्वाभिमान जागा होण्यासाठी नक्कीच आपल्या अस्तित्वावर काहीतरी झालं पाहिजे. तेव्हाच आपल्याला नक्कीच जाग येते आणि आपण पुढचे पाऊल घेण्यास नक्कीच तयार असतो. आयुष्यात तुम्ही कितीही चांगलं काम केलं ना तरी सुद्धा ज्यांना तुमच्या चुका काढायच्या आहेत ती लोक तुमच्या चुकाच काढणार आणि तुमच्या चुकांवर ते नक्कीच लक्ष ठेवणार आहेत. म्हणून त्या व्यक्तींकडे कधीही लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त तुपलं चांगलं काम करत राहा. एकटे पडलात तरी चालेल, पण स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून दुसऱ्याचं मन जपण्याचा प्रयत्न मात्र आयुष्यामध्ये तुम्ही कधी करू नका. जेव्हा सोबत कोणी नसतं ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुष्यातील काही कठीण प्रवास हा एकट्यानेच करायचा असतो आणि तो एकट्यानेच आपल्याला करावाही लागणार आहे. म्हणून आयुष्यामध्ये काही ना काही शिकलात तरी चालेल, पण माणसं मात्र ओळखायला शिका आणि ती माणसं जपायला सुद्धा शिका. म्हणून इतरांशी स्पर्धा करू नका, कारण तुमची लढाई कोणी दुसऱ्याशी नाही तर स्वतःशी आहे. आणि स्वतःशी लढाल तर मग तुम्ही नक्कीच तुमच्या स्वतःकडून काहीतरी शिकाल आणि नवीन गोष्टी आत्मसात कराल. म्हणून आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करा, कारण संधी पुन्हा पुन्हा येत नाही आणि मिळणारही नाही. म्हणून स्वतःला आनंद होईल असं पण काहीतरी करत जा. किती दिवस लोकांचा विचार करणार आणि लोकांसाठी आपण जगणार आहे. म्हणून दुनियादारी करायला वेळ लागते, पण जेव्हा कळते ना तेव्हा माणूस स्वतःमध्ये जगायला लागतो आणि स्वतःमध्येच सर्व काही त्याला आनंद पाहिजे असतो. म्हणून स्वप्न पाहण्यासाठी कोणती किंमत लागत नाही, परंतु पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र मोठी किंमत आपल्याला मोजावी लागत असते. आणि ती किंमत आपण आयुष्यातून अनुभवून घेऊन ही चुकवू शकतो. म्हणून कोणी चांगलं आपल्याला समजावं म्हणून गोड बोलण्यापेक्षा 2 शब्द जास्त बोला, पण तोंडावर पण खरं बोला. आणि खरं बोलायला आपण शिकलंच पाहिजे. माणूस यशस्वी तेव्हाच होतो जेव्हा तो स्वतःचा बदलण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्यामध्ये स्वतःमध्ये भरपूर काही बदल करतो. म्हणून आयुष्यात सर्व काही सोडा, पण हसणं आणि स्वप्न पाहणं निश्चित कधी सोडू नका. आणि ते तुम्ही सोडलत तर मग तुमची जीवन जगण्याची आशा ही पूर्णपणे मरून गेलेली असते.
म्हणून पुन्हा एकदा आयुष्याची नवीन सुरुवात करा. जी अपेक्षा दुसऱ्यांकडून केली होती तीच अपेक्षा स्वतःकडून करा आणि स्वतःला तुम्हाला काम करायला लागेल तरच तुम्हाला त्यांचे फळं मिळणार आहेत. म्हणून शुद्ध खळखळून वाहणाऱ्या पाण्याला माहिती नसतं की पुढचा रस्ता आपला गढूळ असेल. तसंच उगवलेला दिवस हा बेभानपणे जगा, कारण पुढे जाऊन कसा मावळेल हा कोणालाच माहित नाही आणि माहित नसणार सुद्धा आहे. म्हणून एक गोष्ट कायमची तुम्ही लक्षात ठेवायची, ज्याच्या अंगात जिद्द असते ना त्याच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नसते. तो ती गोष्ट मिळून राहतो आणि त्या गोष्टीसाठी तो आतोनात प्रयत्न सुद्धा करत असतो. म्हणून कोणतीच गोष्ट ही सोपी नसते आणि सोप्या गोष्टी करून हवं ते मिळवता येत नाही. म्हणून आपल्याला मोठं पाऊल हे आयुष्यात उचलावंच लागतं. संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात तर न ओळखणारे सुद्धा ओळख आपल्याला दाखवत असतात आणि म्हणून आपण फक्त आपल्यासाठी जिंकायचंय आणि आपल्याला चांगलं वाटेल तेच मात्र आयुष्यामध्ये करायचंय. आनंद मिळतोय तर घ्यायला शिका जीवनाचा, कारण हे दिवस पुन्हा पुन्हा येत नाही आणि तुम्ही या दिवसाला जगूही नंतर शकणार नाही. म्हणून हे दिवस चांगल्या प्रकारे जगून घ्या आणि चांगल्या प्रकारे तुम्ही मेहनत करा आणि मेहनत करत राहा. थोडा वेळ लागेल पण यश हे नक्कीच तुम्हालाच मिळणार आहे. आणि सकाळची सुरुवात ही नेहमी नव्याने सुरू करा. काल आपल्या बरोबर काय घडलं हे सर्व विसरून आपली मानसिकता नवीन काहीतरी करण्यासाठी तयार झालेली असते. म्हणून ती नवीन मानसिकता ठेवा आणि नवीन सर्व काही तुम्ही आयुष्यामध्ये आपण नक्कीच शिकायला पाहिजे आणि करायला सुद्धा पाहिजे. तेव्हाच माणसाला नवनवीन अनुभव येतात आणि नवनवीन माणसं त्याच्या आयुष्यात भेटतात. आयुष्यात 4 पावलं पुढे जाण्यासाठी कधी कधी 2 पावलं स्वतःच्या मागे ही घ्यावी लागत असतात. तरच आपण उंच झेप घेऊ शकतो. आणि कोणी चांगलं समजावं म्हणून गोड बोलण्यापेक्षा 2 शब्द जास्त बोला, पण आपण त्याच्या नक्कीच समोर ते बोलले पाहिजे आणि तेच आपल्याला पुढे कामातही येतात. कारण असे आपण नक्कीच पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून राहिलो तर आपण काहीच करू शकत नाही. आपल्यालाही काहीतरी करावं लागणार आहे हे मात्र निश्चित. म्हणून भलेही यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे आणि ती प्रेरणा तुम्हाला भरपूर गोष्टीतून मिळू शकते. म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य किती जगत आहात यापेक्षा तुम्ही ते कसं जगतात याला जास्त महत्व असतं. आणि आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही. त्यामुळे काही गोष्टी सोडून दिल्यानेच बरे असतात. परंतु असंही नाही की आपल्याला काहीच जमत नाही. जिथे जिद्द असते तिथे सर्व काही जमतं आणि सर्व काही होतही असतं. म्हणून आयुष्यामध्ये रिस्क घ्यायला शिका, कारण जिथे रिस्क आहे तिथे विजय फिक्स आहे आणि तुमचा विजय हा होणारच आहे. आणि नाही झाला तरी तुम्हाला शिकायला भरपूर मिळत असते. म्हणून यश मिळवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणे पुन्हा एकदा प्रयत्न करणे. आणि ते पुन्हा एकदा प्रयत्न केल्याने आपण यशाच्या थोड्या लांब असतो तर आपल्याला यश हे मिळून जात असते. म्हणून यश मिळवण्यासाठी टॅलेंटची नाही तर मेहनतीची आवश्यकता असते आणि तुम्ही किती मेहनत करता हे नक्कीच तुमच्यावर स्वतःवर अवलंबून असते. म्हणून तुम्ही मेहनत ही मनापासून करायची. आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे. प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय मानून जगा, कारण संघर्षातूनच सामर्थ्याची खरी परीक्षा होते आणि तीच परीक्षा आपण आयुष्यामध्ये देत असतो. म्हणून आत्मसमाधान ही खरी समृद्धी आहे. ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला कधीही कमी लेखू नका. तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होऊ शकतात आणि ते तुम्हाला मिळू शकतात. म्हणून नाते सांभाळताना कधी कधी इतके झुकले जाते की कुटुंबातील एक स्वार्थी व्यक्ती संपूर्ण घन पोखरू शकते. त्यामुळे स्वार्थ असावा तो घरातील लोकांमध्ये नक्कीच नसावा. म्हणून स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचे नसते आणि न पारखता जोडलेले नाते हे कधीही टिकत नसते. नात्यांमध्ये स्वार्थीपणा आला की ते नाते तुटायला वेळ मात्र लागत नाही. म्हणून प्रत्येक वस्तूत सौंदर्य असते, पण ते प्रत्येकाला दिसतेच असे नाही. ते कोणी बघितलं तरच त्याला दिसत असतं हे मात्र निश्चित. म्हणून तुम्ही कसे आहात आणि कसे वागता हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. त्यातून तुम्ही इतरांना आनंद देऊ शकता आणि आनंद त्यांच्याकडून घेऊही शकता. म्हणून जीवनात संघर्ष हा अपरिहार्य. प्रत्येक अपयश ही यशाच्या दिशेने एक पाऊल आहे. आयुष्यातील चढ उतार हे तुम्हाला अधिक दृढ आणि निर्भीड बनवतात आणि तसेच तुम्ही आयुष्यामध्ये जगतही असतात. म्हणून आयुष्यात आलेल्या अनुभवातून स्वतःला बदलावं लागतं. जर आपण बदल केला नाही तर आपण जिथं आहोत तिथंच राहून आणि जो बदल करेल तो समोर जाईल आणि हे मात्र निश्चित आहे. म्हणून आपण भविष्य सुद्धा बदलू शकतो. त्यासाठी आधी आपल्या सवयी बदलाव्या लागतील. सवयी बदलल्या की भविष्य आपलं बदलणार आहे आणि आपण चांगल्या कामावर लक्ष देणार आहे. म्हणून दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरू लागते. तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआपच येतात आणि आपोआपच निर्माण होत असतात. म्हणून कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे, परंतु पोपट दुसऱ्यांची भाषा बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम म्हणून राहतो.
म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार व स्वतःवर विश्वास आपण नक्कीच ठेवला पाहिजे आणि त्यानुसार आपण आयुष्यामध्ये कामे केली पाहिजेत. मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून येणारी व्यक्ती नक्की शोधा. आयुष्य तुमचं मनासारखं नक्कीच होऊन जाईल. आणि अपेक्षा करणं चुकीचं नसतं. चुकीचं असतं ते चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं, आणि चुकीच्या माणसांकडून कधीही तुम्ही अपेक्षा करायची नाही हे मात्र निश्चित. म्हणून शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे, तर आत्मा ज्ञानामुळे हा पवित्र होत असतो आणि तो त्याप्रमाणे नक्कीच चांगला होत असतो. म्हणून मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ या जगामध्ये आहे. आणि जगाने माझ्यासाठी काय केले हे पाहण्या अगोदर मी जगासाठी काय केले हे अगोदर आपण विचारात घेतले पाहिजे. आणि सौंदर्य हे वस्तूत नसून ते पाहणाऱ्यांच्या दृष्टीत असते. त्याकरता जीवन फुलपाखरासारखे असू द्या, पण ध्येय मधमाशीसारखे ठेवा आणि हळूहळू मेहनत नक्कीच करत राहा. एक दिवस तुमचा नक्कीच येईल. कोणत्याही व्यक्तीशी चर्चा, भांडण होत असताना समाधानी राहण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाहेर पडायला हवे आणि तुम्ही त्याच्याशी वादविवाद नक्कीच करू नये. आणि व्यक्तींच्या शिफारसी स्वीकारा, कारण ते विनामूल्य आहे. तरी आपल्या स्वतःच्या निवडींचा पाठपुरवठा करा, कारण त्या मुलांच्या पलीकडे आहेत. हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि हे तुमच्या लक्षात आलंही पाहिजे. कोणापुढेही आपले मस्तक झुकू नये. नेहमी ताठ मानेने जगायला आपण शिकले पाहिजे. आणि महान माणसे सतत आत्मशोध घेत असतात. ज्या जाणण्याने स्वतःला जाणले जाऊ शकते तेच खरे ज्ञान असते आणि तेच आपल्याला भरपूर काही शिकवून जात असते. म्हणून ताऱ्या बनण्यासाठी तुम्हाला चमकावे लागते. तुमचा रस्ता तुम्हीच निवडा आणि अंधाराला अजिबात घाबरू नका, कारण अंधारातच तारे जास्त चमकत असतात आणि भरपूर काही ऊर्जाही देत असतात. म्हणून यशस्वी माणूस तोच असतो जो दुसऱ्यांनी मारलेल्या दगडांपासून स्वतःचे घर उभे करू शकतो. आणि तो दुसऱ्यांच्या चुका जे बोलत असतात त्यांच्याकडे लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष देत असतो. म्हणून जर लोक एखाद्या गोष्टीला अशक्य म्हणत असतील तर ती गोष्ट त्यांच्यासाठी अशक्य असेल, तुमच्यासाठी नाही. ती तुम्ही नक्कीच प्राप्त करू शकता आणि त्यामध्ये भरपूर काही गोष्टी मिळवू शकता. म्हणून आयुष्यात वादळ तुमचा मार्ग बिघडवायलाच येतात असं नाही. काही वादळ तुमचा मार्ग साफ करायला देखील येतात, पण त्यांच्याशी लढायला तुम्ही नक्कीच शिकले पाहिजे आणि त्याचे नक्कीच तुम्ही अनुभव घेतले पाहिजे. स्वतःची मेहनत स्वतःलाच करायची असते, कारण दुसरे कोणीच तुम्हाला मदत करणार नसतो. जेवढ्या कष्टाने तुम्ही काम कराल तेवढाच आनंद तुम्हाला काम झाल्यावर मिळणार आहे हे मात्र निश्चित. म्हणून कधी कधी नंतरचा अर्थ कधीच नाही असा होतो. म्हणून जे काय करायचे ते त्या क्षणी करावे. स्वप्न पहा आणि स्वप्न साकार करा. हेच तुमचं जीवनाचं लक्ष होणार आहे आणि हेच लक्ष तुमचं पाहिजे सुद्धा. म्हणून तुम्ही फक्त आयुष्यावर आणि मेहनतीवर लक्ष द्यायचंय आणि जेवढं चांगलं होईल तेवढं चांगलं करण्याचा आपण प्रयत्न आपल्याकडून केला पाहिजे. कोणताही निर्णय घेताना विचार करून निर्णय घ्या, कारण अतिघाई संकटात नाही एवढं मात्र लक्षात आपण ठेवलं पाहिजे. आणि आयुष्यात कोणताही निर्णय घेताना तुम्ही कसा घेता आणि काय विचार करता त्यामागे काय पूर्णपणे जीवन असतं हे तुम्ही स्वतः ठरवायचं असतं. आयुष्याचं एक पाऊल पुढे यश उभं असतं. तुम्ही फक्त चालत राहिलं पाहिजे आणि चालत असताना तुम्ही फक्त यशाकडे बघितलं पाहिजे. बाकी तुमच्याकडे काही दिसलं नाही पाहिजे. निघून गेलेला क्षण हा कधीच परत मिळवता येत नाही. त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षण हा नक्कीच तुम्ही जगून घेतला पाहिजे आणि आनंदाने नक्कीच जगला पाहिजे. माणूस एकटा हारला म्हणजे तो हरत नाही, परंतु तो पुन्हा प्रयत्न करायचे सोडून देतो तेव्हा तो नक्कीच हारतो आणि त्याला जीवनामध्ये काहीही दिसत नाही. म्हणून आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याची लढाई ही आपल्याला लढावी लागते, कारण लोक फक्त ज्ञान देतात, साथ कोणीच देत नाही. आत्ताच्या काळात प्रत्येक जण आपल्या जीवनात बिझी आहे, पण त्या बिझी जीवनात नक्की काय चाललंय हे कोणालाच माहीत नाही आणि ते त्यांना कळतही नाही. म्हणून एकाच प्रकारे विचार करून वेगवेगळे प्रॉब्लेम्स कधी सुटत नाही. त्यासाठी वेगवेगळा विचार तुम्हाला नक्कीच करावा लागतो. म्हणून कोणतीच गोष्ट सोपी नसते आणि सोप्या गोष्टीकडून हवं ते मिळवताही येणार नाही आणि तुम्हाला मिळणारही नाही. म्हणून घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा भविष्याचा विचार करा, कारण निघून गेलेला काळ आपल्या हातात नव्हता, परंतु येणारा काळ तरी आपल्या हातात आहे आणि त्याचं आपण संधीचं सोनं देखील करू शकतो. म्हणून स्वप्न पाहण्यासाठी कोणतीही किंमत लागत नाही, परंतु पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र मोठी किंमत ही आपल्याला मोजावी लागत असते. आणि नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. महत्वाचे असते ती फक्त जिद्द आणि ती आपल्यात असली पाहिजे. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजे तुमचं यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असतं आणि ते पहिलं पाऊल तुम्ही नक्कीच ठेवलं पाहिजे. दुसऱ्यांकडे लक्ष देऊन ताण घेण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष देऊन ताणाचा पासून दूर राहिलेले कधीही चांगले असते. आणि वेळेनुसार बदलण्यापेक्षा वेळच तुम्ही बदला,
कारण चांगली वेळ येत नाही तर ती आणावी लागते आणि आपल्याला स्वतःला प्रयत्नही करावे लागतात. म्हणून आयुष्यात शिकण्यावरती लक्ष द्या, डिग्रीवरती नको. कारण तुमचं शिक्षणच तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाईल, ना की डिग्री. आणि त्या डिग्रीमुळे तुम्ही नक्कीच काहीतरी गमावून बसाल आणि भरपूर काही गोष्टी या तुम्ही अनुभव देखील घेऊन बसाल. म्हणून आणखी खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडत असतात. आणि त्यासाठी आपण आतोनात मेहनत करत असतो आणि ती मेहनत खूप काही आपल्याला शिकवून जाते. आयुष्यात शिकण्याकरता लक्ष द्या. म्हणून तुम्ही फक्त त्या गोष्टी शिका ज्या तुम्हाला आवडतात आणि त्यातून तुम्हाला भरपूर आनंद मिळतो. कारण जीवन निघून जाईल आणि पैसा राहून जाईल, मग तुम्ही काही आनंद घेऊ शकत नाही. संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात तर न ओळखणारे सुद्धा आपल्याला ओळख दाखवतात आणि ते आपल्याला विचारत असतात. म्हणून आपल्याजवळ सर्व काही आलं तेव्हा सर्व काही लोक आपल्याजवळ येतील, पण काही नसताना तेव्हा जी लोक येतात त्यांना शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच साथ दिली पाहिजे. असंख्य प्रयत्न करूनही जेव्हा काही हाती लागत नाही तेव्हा एक गोष्ट निश्चित हाती लागते, ती म्हणजे अनुभव. आणि तो अनुभव आपल्याला भरपूर काही शिकवून जातो. म्हणून माणूस बदलत नाही, बदलते ती परिस्थिती, पण कायम राहते ती फक्त मैत्री. आणि देवाने आयुष्यात मित्रच असे पाठवलेत की त्यांच्यामुळे आयुष्यातली सगळी दुःख ही संपली आहेत आणि ती दुःख ती मित्र हे वाटून घेत असतात. म्हणून तसेच तुम्ही चांगले मित्र बनवले पाहिजे. नशिबात असलेलं प्रेम आणि गरिबासोबत केलेली मैत्री आयुष्यामध्ये कधीच धोका देत नाही आणि धोका देऊही शकत नाही. म्हणून मुक्तीसारखी तीव्रता नाही, आनंदासारखा आनंद नाही, लोभासारखा आजार नाही, उदारतेसारखा मात्र धर्म नाही. म्हणून कल्पनेवर पायासारखा दुसरा कोणताही धर्म असू शकत नाही आणि लालसासारखा दुसरा शत्रू नाही, कृपासारखा दुसरा कोणताही छाटणी नाही. तसेच आनंदाच्या बरोबरीने विपुलता अजिबात नसते. म्हणून घराची योग्य योजना ही घराची भव्यता आहे. तृप्ती ही घराची लक्ष्मी आहे. तृप्ती ही घराची महती आहे. अनुकरणीय स्वभाव म्हणजे घराचे शिखर आहे आणि शेजारपण घराचा आनंद मात्र नक्कीच होऊन जातो. म्हणून मनुष्याला प्रथम मतलब असल्याशिवाय त्याला कोणीही धर्म नसतो. अनुकूलतेने वागणे हा प्रत्येकाचा धर्म आहे. त्यामुळे प्रत्येकाने सहानुभूतीने वागले पाहिजे आणि तसाच विचार चांगला केला पाहिजे. महान विचार, सकारात्मक भावना आणि स्वीकार हे आचरण हे जीवनाचे खरे विपुलता आहे. आणि खरे यश मिळवण्याचा मुख्य सर्वात आदर्श मार्ग म्हणजे इतरांना यशस्वी होताना पाहण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि आनंदात असंख्य सदस्य असतात. जी व्यक्ती टिकून राहण्यात भाग घेते तीच आपली खरी सोबती असते आणि शेवटपर्यंत आपल्यासोबत टिकत असते. म्हणून संस्कार आणि विकास जो साध्य करतो तो माणूस असतो आणि जो साध्य करत नाही तो मात्र प्राणी असतो आणि त्याला कोणत्याही प्रकारच्या भावना नसतातही. म्हणून कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर जास्त मनावर घेऊ नका, कारण या जगात असं कोणीही नाही ज्याला सगळी चांगली म्हणतात. प्रत्येक व्यक्ती ही कोणाला तरी नावेही ठेवतच असतात. म्हणून शांत राहून आपलं काम करत राहा, कारण कोणतीच गोष्ट ही शेवटपर्यंत नाही आणि ती शेवटपर्यंत असणारही नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, वाईट काळात माणूस स्वतःच्या कामाला येतो. लोक फक्त आपल्या वाईट काळाची मजा घेतात आणि ती मजा नक्की शेवटपर्यंत घेत असतात आणि ते आपल्याला कधी साथ मात्र देणार नाही. म्हणून जेव्हा माणसाला एकांत आवडायला लागतो तेव्हा माणूस स्वतःसाठी जगायला सुरुवात करतो आणि स्वतःसाठी सर्व काही करत असतो. म्हणून इथे प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आणि नक्कीच सर्वजण भरपूर काही कामात व्यस्त आहेत आणि त्यांना त्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. म्हणून माणूस पण आपलं जर मरून गेलं असेल तर मग आपण जीवन जगून काही फायदा नसतो. फक्त मोठमोठ्या गोष्टी करणे ही आजकाल सर्वात मोठी बिमारी बनली आहे. जगा, आपण कोणता तरी मोठ्या कारणासाठी जगा, नाहीतर तुमचं जगणं हे जगणं नाही बरं का, आणि ते काहीच असू शकत नाही. म्हणून आयुष्यातील कोडी सोडवायची असतील तर स्वभावात गोडी असायला हवी आणि म्हणून तुमचा स्वभावही चांगला असायला हवा. तुम्हाला जर जीवनात सुखी राहायचे आहे तर सुख बाहेर नाही, स्वतःमध्ये शोधा, मग ते नक्कीच तुम्हाला मिळेल. आणि जवळ घेणारा आपल्याला कोणतरी असावा लागतो आणि आपला ऐकणाराही कोणतरी जीवनामध्ये आपल्या पाहिजे असतो. माणसाला सर्वात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा त्याचा वाईट काळ सुरू असतो आणि त्याच्याजवळ एक रुपयाही नसतो आणि सगळ्यांची त्यांची साथ सोडलेली असते. पण हाच काळ माणसाला भक्कम बनवतो आणि काहीतरी चांगलं निर्माण करण्यासाठी तो त्या माणसाला प्रेरणा नक्कीच देत असतो आणि त्यातून नक्कीच काहीतरी भलाढ्य मोठं होणार असतं, हे मात्र निश्चित. म्हणून आपलं आयुष्य एका वर्षाने कमी झालं म्हणून आपण दरवर्षी सेलिब्रेशन करतो आणि आपण त्याला वाढदिवस म्हणतो. हे किती चुकीचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून आज लढाल तर उद्याचं यश तुम्हाला असेल. आज फक्त बघत बसाल तर मग उद्याचं स्वप्नच असेल, हे मात्र निश्चित. म्हणून प्रत्येक वेळी माणूसच चुकीचा नसतो. कधी कधी वेळ देखील चुकीची असते.
त्यामुळे प्रत्येक वेळी स्वतःला दोष देऊ नका, कारण वेळ खराब आहे, तुम्ही नाही. एवढं फक्त तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे आणि संघर्ष जीवनामध्ये आपण नक्कीच करायला सुद्धा पाहिजे. म्हणून जेव्हा शाळेत होतो तेव्हा शाळा नको वाटायची. आता असं वाटतंय की शाळेत होतो तेच बरं होतं, कारण ही शाळेच्या बाहेरची दुनिया फार वेगळी आहे आणि फार वेगळं आयुष्य आपलं बनवून गेलं आहे. म्हणून आपण यश जरी एका दिवसात मिळत नसलं तरी एक ना एक दिवस ते नक्कीच मिळतं. तुम्ही फक्त मेहनत करत राहा आणि मेहनतीवर विश्वास ठेवा. आयुष्यात सर्व काही सोडा, पण हसणं आणि स्वप्न पाहणं कधीच सोडू नका, कारण त्यावरच आपलं आयुष्य चालू आहे आणि त्यामुळेच आपण जगत सुद्धा आहोत. म्हणून आयुष्यात असा रस्ता निवडायचा की ज्यावर चालताना कोणी आपल्या आई वडिलांच्या संस्कारावर नक्कीच बोट नको उचलायला आणि ते उचलायलाही नको पाहिजे. म्हणून दुसरं कोणी तुमचं आयुष्य बदलू शकणार नाही. तुमचे विचारच तुमचं आयुष्य बदलू शकणार, कारण आपण जसा विचार करतो तसेच बनण्याचा आपण प्रयत्न करतो आणि तसेच आपण बनत असतो. म्हणून चांगले दिवस येण्यासाठी आधी वाईट दिवसांशी लढावं लागतं आणि ते लढावंच लागणार आहे. म्हणून आयुष्यात कितीही मोठ्या अडचणी आल्या ना तरी हसणं कधी सोडू नका, कारण हसणं सोडून आणि टेन्शन घेऊन अडचणी कमी आणि थोडी होणार नाहीत. म्हणून त्या अडचणी तशाच राहणार आहेत. फक्त आपण आयुष्य चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या रीतीने जगायला पाहिजे, एवढंच मात्र निश्चित. म्हणजे आयुष्यात जर संघर्ष करण्याची भीती वाटत असेल ना, तर जिथे आहात तिथेच राहणार हे नक्की, कारण संघर्षाचा तुमच्या आयुष्यात बदल घडून आणतो आणि तेच तुमचे आयुष्य नक्कीच चांगलं करू शकतो. म्हणून आयुष्यात जे आपल्या ध्येयासाठी पेटून उठत नाही त्यांना यश तर सोडाच, पण अपयश सुद्धा मिळत नाही, कारण यश मिळवण्यासाठी अपयश मिळणं सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि अपयश हे आपल्याला पुन्हा एकदा यशस्वी होण्याची संधी आयुष्यात देत असतं आणि आयुष्यात कुठे ब्रेक मारायचा आणि कुठे वेग वाढवायचा हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे आपण कुठे शांत बसायला हवं आणि कुठे बोलायला हवं हे ज्याला समजलं ना, तो आयुष्यातील प्रत्येक लढाई जिंकू शकतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तो चांगलाही होऊ शकतो. म्हणून तुम्ही फक्त कोणतेही काम करताना घाई गडबडीत करू नका, कारण तुमची छोटीशी चूक सुद्धा फार महागात तुम्हाला पडू शकते. आणि काल आपल्यासोबत काय घडलं हे विसरून जा. उद्या आपल्याला काय करायचंय याकडे जास्त तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास हा एकट्यानेच करायला शिका, कारण मशानात आणि राजाच्या सिंहासनावर माणूस एकटाच असतो हे मात्र निश्चित. आणि प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. फक्त आपल्याला माहिती असतं की आपल्या आयुष्यात काय चाललंय ते. म्हणून त्यामुळे दुसऱ्यांच्या पद्धतीने चालण्यापेक्षा आपल्या पद्धतीने चाला, नाहीतर दुसऱ्यांच्या हातातील कठपुतली होऊन बसाल हे मात्र नक्कीच. आणि आयुष्यात मागे वळून पाहता येतं, पण मागे फिरून जाता येत नाही. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक क्षण हा भरभरून आपण जगला पाहिजे आणि वर्तमान काळात आपण सर्व विचार केला पाहिजे. आणि थोडक्यात यशस्वी होणं म्हणजे नक्की काय आहे, तर आपण एक छोटंसं झाड लावायचं, ते मोठं होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आणि मग त्या झाडाची फळं आपण खायची, म्हणजे आपण यशस्वी झालो हा त्याचा अर्थ होतो. आणि प्रत्येक प्रयत्नात शक्यतो यश मिळत नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हे प्रयत्नच असतं आणि प्रयत्नही तितक्याच नक्कीच चांगल्या पद्धतीने आपण केले पाहिजे. आणि आत्ताच्या काळात प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी असतो आणि तो बिझी असणारच आहे, कारण हे युगच तसं चालू आहे आणि हे कलियुग चालू आहे. इथे कोणावरही विश्वास आपल्याला ठेवता येणार नाही. खरं सांगायचं तर या जगात फक्त यशस्वी लोकांनाच किंमत आहे. म्हणून आपण यशस्वी व्हायचं आहे हाच त्याचा मागचा मोठा उद्देश असतो. यशस्वी आपण झालो नाही तर आपल्याला कोणीहीच इज्जत देत नाही हे मात्र निश्चित. आणि तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहण्यासाठी सुद्धा 2-3 वर्ष लागली, तर मग यश एका दिवसात कसं मिळेल? यशस्वी होण्यासाठी सुद्धा वेळ तर लागतोच आणि वेळ लागणारच आहे. म्हणून आयुष्यात काही नाही शिकलात तरी चालेल, पण माणसं ओळखायला शिका, कारण माणसं जशी दिसतात ना तशी ती नसतात आणि शेवटपर्यंत ती आपल्या सोबतही नसतात. म्हणून जसे आहात तसेच राहा, कारण डुप्लिकेटपेक्षा ओरिजिनलला जास्त किंमत असते आणि ती किंमत आपण टिकून ठेवली पाहिजे. एक छोटासा चुकीचा निर्णय सुद्धा आपलं संपूर्ण आयुष्य बिघडवू शकतो. त्यामुळे प्रत्येक वेळी कोणताही निर्णय घेताना तो विचार करून आणि योग्य तो निर्णय आपण आयुष्यात घेतला पाहिजे. तुम्ही जे दुर्लक्ष करता त्याबद्दल सावध राहत जा, कारण काही वेळा तुम्ही जे दुर्लक्षित करताना तेच जास्त गरजेचं असतं आणि तेच तुम्हाला नक्कीच मिळवायचं असतं आणि ते कधीच सोडायचंही नसतं. म्हणून यश मिळवायचे असेल तर स्वतःवरती काही बंधने आपल्याला घालायला लागतील आणि ती बंधने घालण्यासाठी आपण तयारीत असलो पाहिजे. आणि तुम्हाला माहित नाही आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट गमावली आहे, आणि ते म्हणजे तुमचं बालपण. आणि तेच तुमचं खरं आयुष्य होतं आणि त्यातच तुम्ही खरे जगतही होता. म्हणून आज लोकांना लवकर यशस्वी व्हायचं आहे, कारण त्यांना दुसऱ्या कोणाला तरी काहीतरी सिद्ध करून दाखवायचं आहे आणि हीच गोष्ट त्यांना कमकुवत बनवते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना प्रगती करू देत नाही. म्हणून सर्वात मोठी रिस्क ही
तुम्ही रिस्क न घेण्यात आहे. आजच्या या बदलत्या जगात तुम्ही रिस्क घेतली नाही तर तुम्ही अपयशी झालाच म्हणून समजा आणि तुम्हाला कोणीही विचारणार नाही आणि कधीही तुमचं नातं हे कधीच टिकून राहणार नाही. कारण तुम्ही यशस्वी नसलात तर कोणतीच व्यक्ती तुमच्या वाट्याला येणार नाही आणि तुम्हाला काहीही सांगणार नाही. कारण ती व्यक्ती त्याच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं करत असणार आणि ती तुम्हाला कधीही सांगू शकणार नाही आणि कधीही बोलू शकणार नाही. म्हणून आपण फक्त आपल्या विचारांवर आणि आपल्या ध्येयावर नक्कीच आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्या ध्येयावर आपण लक्ष दिलं तर आपण त्या आयुष्यात आपण काहीतरी करू शकतो आणि त्या ध्येयाच्या पुढे वाटचाल करून आपण काहीतरी मिळवू शकतो. म्हणून गरजेच्या वेळी हक्काच्या माणसाने वेळ नाही दिला की आपलेपणाची व्याख्याही आपल्याला समजत असते आणि वाईट तर तेव्हा वाटतं जेव्हा समोरच्याला माहिती असतं की आपल्याला कोणत्या गोष्टींमुळे त्रास होतो तर ती व्यक्ती जाणून बुजून तीच गोष्ट करत असते. म्हणून एकदा मनातून माणसे उतरली ना तर ती काय करतात, कुठे जातात आणि त्यांच्या आयुष्यात काय काय घडते या गोष्टींचा आपल्याला थोडा पण फरक पडायला नको. ती बदलली तिथेच आपला विषय संपलेला असतो आणि आपल्यामुळे कोणाला त्रास होतोय असं समजतात त्या व्यक्तीपासून दूर गेलेलं कधीही चांगलं. उगाच आपल्यामुळे कोणाच्या आयुष्यात नक्कीच प्रॉब्लेम नको असतात आणि काही नाते आपल्यासाठी बनलेलेच नसतात. आपण उगाच त्या नात्याला आपलं बनवण्यासाठी हट्ट धरत असतो. खरं तर ते नातं आपलं नसतं आणि ती व्यक्ती पण आपली नसते आणि शेवटपर्यंत होत नाही. म्हणून तुम्ही फक्त जीवनामध्ये इमानदारी आणि प्रामाणिकपणा हा ठेवला पाहिजे. तरच तुम्ही आयुष्य हे चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या रूपाने तुम्ही जगू शकता. कारण इमानदारी आणि प्रामाणिकपणा आपल्याला आयुष्यात चांगल्या गोष्टी शिकवत असतो आणि चांगल्या गोष्टी आपल्याकडून करून घेत असतो. कारण या गोष्टी करत असताना आयुष्यातून जो आलेला अनुभव असतो तोच आपल्याला शिकवत असतो आणि त्यातूनच आपण शिकायला सुद्धा पाहिजे. म्हणून मनुष्याची जीभ उत्तम चित्रकार आहे. तिने जे बघितले नाही ते ती उत्तम रंगवू सांगू शकत नाही हे मात्र निश्चित. आणि तुम्ही कर्माचा पाठलाग करा, भाग्य तुमचा पाठलाग नक्कीच करणार आहे. आणि संघर्षाच्या कुरुक्षेत्रात स्वतःला सिद्ध करताना ओळखीचेच काटे मनाला जास्त रुतत असतात आणि तेच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मनाशी प्रेमाची गाठ बांधून तू सुखी हो, तो होईल तुझा कृष्ण, तू त्याची रुक्मिणी हो. आणि असं जे जीवन नक्कीच आपण जगायचं आहे. आयुष्यातील प्रत्येक घडी आपल्याला मनासारखी बसत नसते. प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागते आणि काही ना काहीतरी ऍडजस्ट त्याला करावंच लागत असतं. म्हणून सुखाच्या मागे धावताना आपली माणसं जपायला शिका. कारण सुखाचा उपभोग घेताना सोबत प्रियजन नसतील तर ते सुखही दुःखाप्रमाणे आपल्याला भासेल आणि सुखाच्या मागे धावताना नक्कीच आपण त्यांना जपलं पाहिजे. संपत्तीपेक्षा ज्ञान श्रेष्ठ असते. कारण आपल्याला संपत्तीचे रक्षण करावे लागते पण ज्ञान आपले रक्षण करते आणि आपल्यासाठी नक्कीच ते पुढाकार घेत असते. म्हणून माणसाने त्याचा विचार करावा. ज्यांना आपण आवडतो, नाव ठेवणारे असेल काय नसेल काय त्याने असा काय फरक पडत नाही आणि त्याचा विचार आपण नक्कीच करायचा नसतो. समस्येचा शेवटचा उपाय म्हणजे क्षमा. एकतर करा किंवा मग मागा. हेच दोन्ही नक्कीच तुमच्याकडं हे पर्याय असतात आणि हेच पर्याय तुम्ही अवलंबले पाहिजे आणि त्यानुसार आयुष्यात जीवनात तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळतील आणि त्या शिकत शिकत तुम्ही पुढे जीवनात वावरायचा आहे. विचार करावा दुसऱ्याचा, मनाचा आणि मानाचा, तरच टिकून राहील जीवनात नाजूक बंद नात्यांचा आणि तेच नातं आपण टिकून ठेवू आणि ते शेवटपर्यंत आपल्या सोबतही राहील. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त माऊली म्हणतात तसं करा. जीवनात समाधान शोधलं की तक्रारी आपोआप तुमच्या कमी होत असतात आणि तक्रारी तुम्ही कोणासोबत करत सुद्धा नाही. फक्त तुम्ही चांगले कर्म करत राहा. आजकाल लोक गरज पडल्यावर रुईसारखं नरम होतात आणि गरज संपली की सुईसारखं टोचत असतात. म्हणून जेव्हा वसुलीला येतं तेव्हा कोणाचंच वशीला चालत नाही. कारण कर्म हे सगळ्यांकडून वसूल करत असतं आणि कर्म हे कोणाला सोडत नसतं. कारण त्याला माहिती असतं की कोण व्यक्ती कसा वागलाय आणि कोण व्यक्ती कसा जगलाय हे त्याला सगळं काही समजत असतं. आणि आपल्या आयुष्यातील आपल्याला जगण्याचे रस्ते आपणास शोधायचे असतात. कारण नशिबाच्या पावलांचे ठसे कधी सारखे नसतात आणि स्पर्श सुद्धा कधी कधी बरंच काही सांगून जातो. आपल्या माणसांना आपल्या मनांशी सहज तो जोडून जातो. आणि मित्रांनो, हरलेल्या मनाची आशा आहेत आपले स्वामी, थकलेल्या पावलांची दिशा आहेत आपले स्वामी, प्रत्येक अडचणीतल्या मार्गाची साथ आहेत स्वामी, पडल्यावरती घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे आहेत आपले स्वामी. म्हणून अडचणी किती येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावल्याने स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहत नाही हे मात्र निश्चित. आणि मित्रांनो, तुम्ही नक्कीच गुरु स्वामी समर्थांना माना आणि ते तुम्हाला सर्व काही देतील. आणि गुरु कोणाचं वाईट नक्कीच आपल्या मनामध्ये ठेवत नाही आणि तुम्हाला चांगलेच आशीर्वाद आपले स्वामी देतील. स्वतःला चांगलं समजून सांगा की जगात फक्त स्वार्थ बघितला जातो, माणुसकी तर फक्त पुस्तकातच शिकवली जाते आणि हे मात्र निश्चित. आयुष्यात पुन्हा पुन्हा कोणी येत नाही,
त्यामुळे समोरच्याची कदर आपण नक्कीच केली पाहिजे. पैसा दान केला म्हणजे देव तुमचा नसतो. देवाला फक्त तुमची चांगली कर्मच आवडतात आणि ती चांगलीच कर्म तुम्ही केली पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही देवाची ओढ तुम्हाला लागली पाहिजे, कारण जेव्हा देवाची ओढ तुम्हाला लागेल तेव्हा तुम्हाला सर्व काही चांगलं वाटत जाईल आणि सर्वच लोक तुमच्याशी चांगलं बोलत जातील. कारण देवाची ओढ ही खूप चांगली असते आणि ती शेवटपर्यंत टिकून राहत असते. कारण देव आपल्याला सर्व काही शिकवत असतात आणि सर्व काही आत्मबोध आपल्याला देत असतात. म्हणून स्वामी म्हणतात की बाळा, किती खचलास तरी पुन्हा नव्याने सुरुवात कर, हार मानू नकोस. मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे आणि तुझ्या पाठीशी राहणार आहे, हे मात्र निश्चित. आणि मित्रांनो, तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवून नक्कीच पुढचं पाऊल ठेवून तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर काही गोष्टी बदलू शकता आणि भरपूर चांगल्या गोष्टी ह्या बनवू शकता. वेळ लागला तरी चालेल, पण स्वतःचं एक छोटंसं का होईना साम्राज्य तयार करा. कारण लोक जेव्हा भेटतात ना, तेव्हा ते पहिलं तू कसा आहेस नाही, तर तू सध्या काय करतोस हे मात्र विचारायला पुढे सरसावतात. आणि जोपर्यंत पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबू नका. कारण यश मिळवण्यासाठी सतत चालत राहावं लागतं आणि ते चालवत राहावं लागणार आहे. तरच लोक आपल्याला नक्कीच चांगलं म्हणतील सुद्धा. म्हणून इथे आपल्यालाच करावं लागतं, कारण इथे आपल्याशिवाय आपलं कोणीच नसतं आणि कोणी असणारही नाही. कारण आपल्याही दुसऱ्यासाठी कोणी नसतं. म्हणून स्वप्न पाहण्यासाठी कोणती किंमत लागत नाही, परंतु पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते. उशीर झाला म्हणजे तुम्ही हारलात असा याचा अर्थ होत नाही. असंही होऊ शकतं की तुम्ही एक मोठी लढाई जिंकण्याची तयारी करत आहात आणि ती मोठी लढाई तुम्ही जिंकणार आहात. आणि आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावेच लागले आणि ते द्यावेच लागणार आहे. कारण त्याच गोष्टी आपल्याला मोठं बनवत असतात आणि आपल्याकडून भरपूर काही गोष्टी या करून घेत असतात. जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका, कारण लोकांच्या नजरा गरजेनुसार बदलत राहतात आणि त्या बदलणार सुद्धा आहेत. म्हणून जोपर्यंत तुम्ही करत असलेल्या कामात आवड निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणं हे अशक्य आहे आणि ते यश तुम्हाला मिळवू शकणार नाही. कारण तुम्हाला त्या गोष्टीत आवड निर्माण करावी लागेल आणि तरच तुम्हाला ते यश मिळणार आहे. म्हणून तुम्ही फक्त स्वामींविषयी आपुलकी ठेवा आणि स्वामींविषयी नक्कीच प्रेम तुमच्या मनात आलं पाहिजे. तेव्हाच तुम्हाला सर्व काही चांगल्या गोष्टी या समजतील आणि स्वामी असे चांगले आशीर्वाद तुम्हाला देतील की तुम्ही जीवनामध्ये काहीतरी उच्च स्तराचं करू शकता आणि काहीतरी गोष्टी तुम्ही चांगल्या मिळवू शकता. आणि या स्वामींचा दिव्य संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून तुमच्या आवडत्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव, जय श्री कृष्ण असं नक्कीच टाईप करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि छानशा संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.